आपण न्यू पॉईंट बघतोय. प्रॉडक्ट ऑफ मॅट्रायसिस. A and B are two matrices conformable for the product if number of columns in A is equal to number of rows in B. म्हणजे ए मॅट्रिक्समधले कॉलम बघा, हे ए बी सी डी असं जर घेतलं, किती कॉलम आहेत तिथं? 2 आहेत. तर बी मॅट्रिक्समध्ये 2च रो पाहिजेत. मग कॉलम कितीही असतील त्याचं काही इतर हे नाही आहे. म्हणजे DEF या पद्धतीनं हा काय करता येतो, आपल्याला प्रॉडक्ट सांगता येतो. याचे कॉलम किती आहेत? एचे कॉलम किती आहेत? 2. अँड बीचे रो किती आहेत? 2. मग हा ए बी प्रॉडक्ट काय होतो? एक्झिस्ट होतो. पण बी ए एक्झिस्ट होतो का? आता बी ए इज नॉट एक्झिस्ट. बी ए हा काय होतो? एक्झिस्ट होतं नाही. काय एक्झिस्ट होत नाही? तर बी मधले बी कॉलम्स बरोबर किती आहेत? 3. आणि एचे रो किती आहेत? बघा 2च आहेत. मग बी ए नॉट एक्झिस्ट. बी ए नॉट एक्झिस्ट. ए बी काय होतो? एक्झिस्ट होतो. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे जर दोन्ही सारखे असतील तरच त्यांचा काय होतो? प्रॉडक्ट एक्झिस्ट होतो. त्यालाच आपण असं लिहू शकतो, ए ऑफ ऑर्डर m बाय n, बी ऑफ ऑर्डर n बाय p, देन सी ची ऑर्डर असते काय? m बाय p. म्हणजे हा जो n आहे आणि हा n हे गोल करायचे, त्याच्याऐवजी नवीन येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? m बाय p. सपोज एची ऑर्डर 2/3 आहे, बीची ऑर्डर 3/2 आहे, तर सीची ऑर्डर काय येणार आहे? 2/2 येते. म्हणजे पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे कॉलम. ऑर्डर बघा, लक्षात ठेवताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्रॉडक्ट एक्झिस्ट होत असताना पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो, पण ऑर्डर घेत असताना पहिल्याचे रो दुसऱ्याचे कॉलम अशी ऑर्डर असते. समजा आता हाच बी मॅट्रिक्स आहे. आता बी ए जर घेतला आपण, हा काय येणार? 3/2 आणि ए काय येणार? 2/3. मग हा जो बी ए प्रॉडक्ट येतो ह्याची ऑर्डर काय येणार? हा 2 आणि हा 2 झाला, त्याच्याऐवजी काय येणार? ऑर्डर 3/3. ह्याची ऑर्डर काय? हा प्रॉडक्ट कुठला? ए बी ए. हा कुठला आहे? बी ए. बघा, म्हणून आता इथे एक प्रॉपर्टी आपल्याला मिळते. कुठली प्रॉपर्टी? तर ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए. ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए ही एक प्रॉपर्टी आपल्याला काय होते? मिळते. मग हा प्रॉडक्ट घेत असताना आता हे फक्त कंडिशन्स सांगितल्या. नाव आता फॉर एक्झाम्पल बघा, ए इज इक्वल्स टू 1 2 3 4, बी इज इक्वल्स टू आपण काय करूया? 1 2 3 4च घेऊया, किंवा 2 2 3 4 घेऊया. मग ए बी इज इक्वल्स टू कसं घ्यायचं? तर ए घेतला 1 2 3 4 घेतला, बी घेतला 2 2 3 4. मग हा प्रॉडक्ट लिहित असताना कसं लिहायचा? तर पहिल्याचे कॉलम आणि पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे कॉलम यांचा गुणाकार करायचा. बघा, 1 × 2 प्लस 2 × 3. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम काय येणार? 1 × 2 प्लस 2 × 4. नेक्स्ट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 2 प्लस 4 × 3
आणि सेकंड रो सेकंड कॉलम 3 into 2 plus 4 into 4 equals to 2 plus 6, 2 plus 8, 6 plus 12 आणि 6 plus 16 is equals to 8, 10, 18, 22. दिस इज द प्रॉडक्ट काय आला. मग ए बी बरोबर काय आलं बघा आता आपल्याकडे 8, 10, 18, 22. मग हे जर बी ए बरोबर घेतलं तर काय येणार. आता बीचे एलिमेंट अगोदर लिहायचे. बीचे एलिमेंट काय आहेत बघा 2, 2, 3, 4 आणि एचे एलिमेंट काय आहेत 1, 2, 3, 4. आता इथं पण अगेन हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into 1 plus 2 into 3, 2 into 2 plus 2 into 4. नेक्स्ट काय 3 into 1 plus 4 into 3 आणि नेक्स्ट 3 into 2 plus 4 into 4 equals to 2 plus 6, 4 plus 8, 3 plus 12 आणि 6 plus 16 which is equals to काय येणार बघा 8, 12, 15 and 22. हे काय आलं ए बी पण फाइंड आउट केलं आणि बी ए पण फाइंड आउट केलं. आपण हे दोन्ही फाइंड आउट करत असताना कसे फाइंड आउट केले ते बघायचं. फर्स्ट पहिल्या मॅट्रिक्समधला रो घ्यायचा, दुसऱ्या मॅट्रिक्समधला कॉलम घ्यायचा, त्यांचा गुणाकाराची ॲडिशन 1 into 2. पहिला रो पहिला कॉलम 1 into 2 प्लस 2 into 3. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 2 प्लस 2 into 4. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 into 2 प्लस 4 into 3. नेक्स्ट 3 into 2 प्लस 4 into 4. हे प्रॉडक्ट आपण असं फाइंड आउट करणार. आणखीन एखादं एक्झाम्पल बघूया बघा. ए बरोबर 1, 3, 2 याची ऑर्डर काय आहे तर 1/3. बी बरोबर 3, 2, 1 याची ऑर्डर काय बघा 3/1. फाइंड ए बी अँड बी ए. आता ए बी फाइंड आउट करत असताना ए बघा काय लिहिला 1, 3, 2 आणि बी काय लिहिला 3, 2, 1. आता इथं ह्याची ऑर्डर 3/1 आहे आणि ह्याची ऑर्डर काय हा 1/3 आहे आणि हा 3/1 आहे. मग येणाऱ्या रिझल्टची ऑर्डर काय येणार आहे बघा. ए बीची ऑर्डर असेल 1/1. ए बीची ऑर्डर काय येणार आहे 1/1 येणार आहे. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येणार बघा. फर्स्ट रो 1 into 3, 3, 3 into 2, 6 आणि 2 into 1, 2. बरोबर ए बी बरोबर किती आलं बघा आता 11 आला. ऑर्डर काय आली याची 1/1. नाव आता बी ए फाइंड आउट करायचं आपल्याला. बी मॅट्रिक्स काय बघा 3, 2, 1. ऑर्डर काय याची 3/1 आणि एची ऑर्डर एचं एलिमेंट काय 1, 3, 2. याची ऑर्डर काय 1/3. हा 1 आणि हा 1 येणाऱ्या. आता बी एची ऑर्डर काय येते बघा 3/3 येते. बी एची ऑर्डर काय येते 3/3 येते. मग आता हे फाइंड आउट कसं करायचं तर बी ए बरोबर आता किती एलिमेंट्स येणार आहेत 9 एलिमेंट येणार आहेत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येणार बघा 3 into 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 into 3. फर्स्ट रो थर्ड कॉलम 3 into 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 into 1, 2 into 3 आणि 2 into 2. नेक्स्ट 1 into 1, 1 into 3 आणि 1 into 2. मग बी ए बरोबर 3, 9, 6, 2, 6, 4, 1, 3, 2.
आता इथं काय सांगणार आपण, ए बी नॉट इक्वल्स टू बी. आता इथे एक्झिस्ट होतात पण ते इक्वल ए तर नाहीत. लक्षात आलं कसं कसं केलं आहे ते? बघा लक्षात येतं आहे का? प्रॉडक्ट आहे हा. काय आहे? प्रॉडक्ट ऑफ टू मॅट्रायसेस. मग ह्याच्या काही प्रॉपर्टीज मी सांगतो. फर्स्ट, ए बी नॉट इक्वल्स टू बी ए म्हणजे काय येणार? नॉट कम्युटेटिव्ह. काही वेळा ते इक्वल पण असू शकतं पण प्रत्येक वेळेस इक्वल येईल असं नाही आहे. सेकंड, फॉर 3 मॅट्रायसेस ए बी सी, ए बी इंटू सी इज इक्वल्स टू ए इंटू बी सी. थर्ड, आहे थर्डमधला फर्स्ट, ए इंटू बी प्लस सी इज इक्वल्स टू ए बी प्लस ए सी आणि बी प्लस सी इंटू ए इज इक्वल्स टू बी ए प्लस सी ए. फोर्थ प्रॉपर्टी आहे ए इंटू आय इज इक्वल्स टू आय इंटू ए इज इक्वल्स टू ए, वेअर आय इज कुठली मॅट्रिक्स आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आय कुठली मॅट्रिक्स आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. फिफ्थ प्रॉपर्टी आहे ए इंटू झिरो इज इक्वल्स टू झिरो इंटू ए इज इक्वल्स टू झिरो. झिरो मॅट्रिक्स आहे. कुठली मॅट्रिक्स आहे? झिरो मॅट्रिक्स आहे. सिक्स्थ आहे बघा काय सांगतं, इफ ए नॉट इक्वल्स टू झिरो बी नॉट इक्वल्स टू झिरो देन पॉसिबल काय असू शकतं? ए बी इज इक्वल्स टू झिरो असू शकतं. म्हणजे दोन नॉन झिरो मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट हा झिरो येऊ शकतो. दोन नॉन झिरो मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट काय येऊ शकतो? झिरो. आणि 7th नंबर आहे ए स्क्वेअर बरोबर ए इंटू ए, ए क्यूब बरोबर काय येणार? ए स्क्वेअर इंटू ए म्हणजेच काय येणार? ए इंटू ए इंटू ए. ह्या 7 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. पहिली काय? ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए. 3 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट ए बी सी किंवा ए इंटू बी सी असं घेऊ शकतो. ह्याला थर्ड प्रॉपर्टी आहे त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ही आयडेंटिटी प्रॉपर्टी. ए इंटू झिरो हा झिरोच असतो. ए बी ए नॉट झिरो बी नॉट झिरो पण ए बी हा काय असू शकतो? झिरो असू शकतो. आणि ए स्क्वेअर म्हणजे ए क्यूब म्हणजे ए स्क्वेअर इंटू ए दॅट इज ए इंटू ए इंटू ए. दिस इज द प्रॉडक्ट ऑफ 2 मॅट्रायसेस. ह्याचे एक्झाम्पल्स आपण नंतर बघायचे. एक्झरसाइज आता 4.6 बघा. तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नाही आले तर